आजपासून नवरात्र उत्सवाचा प्रारंभ होत आहे। नवरात्री उत्सव म्हणजे एका अर्थाने शक्तीचा उत्सव आहे, स्त्री शक्तीचा महिमा सांगणारा हा उत्सव आहे। परंतु नेमकं आजच्याच दिवशी पुण्यासारखं संस्कृतीचं माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या शहरामध्ये इतकी धक्कादायक घटना घडावी हे आम्हाला आई म्हणून हादरवून टाकणारं आहे। बदलापूरनंतर आम्हाला असं वाटलं होतं की काही सरकार पावले उचलेल का, पण सरकारने काही पावलं उचललेली दिसत नाही, ज्याचा परिणाम म्हणून बदलापूरनंतर तब्बल 12 घटना राज्यामध्ये घडल्या आहेत। मग त्यात बीडची घटना असेल, उदगीरची घटना असेल, नेसवाडियाची घटना असेल किंवा हिंजवडीमधली घटना असेल आणि आत्ता ही वाडवडीची घटना, या सगळ्या घटना बघता आता मला गृहमंत्र्यांकडून शून्य अपेक्षा आहेत। गृहमंत्र्यांचा राजीनामा मागावा किंवा त्यांच्यावर टीका करावी, त्यांना विनंती करावी, अपील करावी असं मला अजिबात वाटत नाही, कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाही। फार तर आई अंबाबाईला आम्ही प्रार्थना करतो की या राज्यामध्ये आम्ही आता फक्त आणि फक्त तुझ्या भरोश्यावर आहोत, कारण सरकार नावाची यंत्रणा इथनं गायब झालेली आहे। सबब इथल्या लेकी बाळींची सुरक्षितता तुझ्या हातात आहे, ही सुरक्षितता आम्हाला प्रदान करावी। ताई, एकीकडे पुण्याची घटना बघायला मिळते तर दुसरीकडे मुख्यमंत्री अनेक कामांचे शुभारंभ करताना बघायला मिळतात। निवडणुका जवळ आलेल्या आहेत, तुम्हाला वाटतं की गांभीर्य उरलं नाही? नाही, गांभीर्य तर कशाचंच नाही आहे। ज्या पद्धतीने सध्या सह्यांचा धडाका चालू आहे, काल मी ऐकलं की 8 तासामध्ये 10,000 सह्या, म्हणजे साधारण एका तासाला 1250 सह्या, म्हणजेच एका मिनिटाला परत कितीतरी सह्या होतात आणि एका सेकंदाला 2.5 सेकंदाला एक सही। कशाच्या सह्या करतात? फायली बघतात की नाही, फायली चेक करतात की नाही? कदाचित अशा घाईगडबडीत फायलींवर सह्या केल्यामुळेच लाडकी बहीण योजनेसारख्या योजनेमध्ये आर्थिक एवढा मोठा घोटाळा दिसून येतोय, कारण तुम्ही योजनांची अंमलबजावणी, त्याच्या त्रुटी, त्याचं एक्झिक्युशन याच्यावरती कामच करत नाही आहात। ते फक्त मतांवर डोळा ठेवून जे काम चाललेलं आहे ते अत्यंत वाईट आहे। आणि यामुळे एकीकडे वित्त विभाग सांगत आहे की वित्तीय तूट इतकी मोठी आहे की राज्य कर्जबाजारी होते, अधिक पटीने कर्ज वाढते, पण त्याचं या सरकारला कदाचित ही वित्तीय तूट भरून काढण्यासाठी पुढचे 10 वर्ष कमी पडतील का, इतकी वाईट परिस्थिती सध्या राज्याच्या तिजोरीची आहे। लाडक्या बहीण योजनेसाठी दर महिन्याला 3,500 कोटी रुपये सरकारला आता लाभार्थींना द्यावे लागणार आहेत। नाही, म्हणूनच मी म्हटलं की या निमित्ताने जी वित्तीय तूट तयार होते त्यावर राज्याच्या मुख्य सचिव यांनी वारंवार आपलं म्हणणं मांडलंय की वी आर अनएबल टू पे ऑल दिस अमाऊंट, आम्ही ही अमाऊंट आपल्याला देऊ शकत नाही, हे त्यांनी स्पष्ट केलेलं असताना त्या महिला मुख्य सचिवांवरच दबाव आणण्याचा प्रकारही राज्याच्या सरकारकडून केला गेला। हे फार अश्लाघ्य आहे, हे फार वाईट आहे। आणि एकीकडे होमगार्डचे लोक आपलं पेमेंट मागतायत, त्यांना पेमेंट नाही आहे, आरोग्य भरतीवाले पेमेंट मागतायत, ते पेमेंट नाही आहे। ज्या आश्रमशाळा आहेत राज्यातल्या, या आश्रमशाळांच्या लोकांना अजूनही पेमेंट मिळालेले नाहीत। त्यानंतर अंगणवाडी, आशा वर्कर यांचे पेमेंट दबाव आणण्याचा प्रकारही राज्याच्या सरकारकडून केला गेला। हे फार अश्लाघ्य आहे, हे फार वाईट आहे। आणि एकीकडे होमगार्डचे लोक आपलं पेमेंट मागतायत, त्यांना पेमेंट नाही आहे, आरोग्य भरतीवाले पेमेंट मागतायत, ते पेमेंट नाही आहे। ज्या आश्रमशाळा आहेत राज्यातल्या, या आश्रमशाळांच्या लोकांना अजूनही पेमेंट मिळालेले नाहीत। त्यानंतर अंगणवाडी, आशा वर्कर यांचे पेमेंट झालेले नाहीत। हा सगळा पैसा, म्हणजे एकीकडे आपल्याला एका महिलेच्या हातात 1500 दिसत आहेत, पण त्याच कुटुंबामध्ये जर यापैकी एखादी नोकरी असणाऱ्याला जर डायरेक्ट 30-35 हजाराचा पगार मिळाला असता तर त्याला 1500वर वाढ बघावी लागली नसती। परंतु सरकार आपल्याला लॉलीपॉप दाखवण्याचा प्रयत्न करते आणि असा लॉलीपॉप हा राज्याच्या आर्थिक गतिमानतेला मोठा गतिरोधक असणार आहे। ट्रस्टींना, बदलापूरमध्ये जे ट्रस्टी होते शाळेचे, त्या ट्रस्टींना अखेर अटक झालेली आहे। अगोदर आपण पाहिलं तर अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला आणि आता काल दोन्ही ट्रस्टींना अटक झाली, कसं पाहताय? बदलापूरची घटना उलटून इतका काळ उलटून गेलाय की आत्ता ते ट्रस्टींना अटक होणं म्हणजे बैल गेला आणि झोपा केला असा तो कार्यक्रम आहे। एकीकडे घाटकोपर होर्डिंग प्रकरणातला भावेश भिंडेला आपण राज्याच्या बाहेरून उचलून आणला, परंतु तुम्हाला आपटेला उचलणं इतकं अवघड का गेलं? बरं, उचलला तर कुठून उचलला? बदलापूरच्या शेजारी कर्जतमधून तुम्ही त्याला उचलला, म्हणजे तो इतके दिवस कर्जतमध्ये होता, मग तो कुणाच्या आश्रयाने राहिला होता? सरकार आणि पोलिसांनी ठरवून त्याला लपवलं का? हे सुद्धा विचार करण्यासारखं आहे। मला वाटतं या सगळ्या प्रकरणाची शहानिशा व्हावी। अक्षय शिंदेचा आधीच खात्मा केलेला आहे। अक्षय शिंदेला संपवल्यानंतर आत्ता पुन्हा नव्याने आपटेला हातात घेतल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं
ज्या पद्धतीने आपटेच्या अटकेचा फार्स केला, अटक केली, सुटका केली, तसा फार्स बदलापूरमधल्या आपटेचा होऊ नये ही अपेक्षा असेल आमची. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात पुनरुत्थान सदावरते मैदानात कुठेतरी अडचणी वाढवण्याचा प्रयत्न होतोय. कसल्या अडचणी? काहीतरीच बोलता राव. सर्कशीतली लोक उभी राहिली म्हणून काय अडचणी होत असतात होय? काहीतरीच काय त्याला हे चालतंय त्याच्यात. निलेश राणे शिवसेनेमध्ये जात आहे, ते लढणार आहेत आणि जर ते येत असतील तर त्यांना आम्ही पाठिंबा देऊ असं उदय सामंत पण म्हटले. काल उदय सामंतांचं खास कौतुक, मनापासून अभिनंदन. फक्त विनंती एवढीच, उदय भाऊ, जेवढ्या औदार्याने आणि जेवढ्या आपुलकीने, आत्मीयतेने, मोठं मन करून तुम्ही आत्ता नितेश राणेंचं स्वागत करताय, उद्याला निलेश राणेंचं स्वागत करताय, उद्याला जागा वाटपाच्या खेळामध्ये तुम्ही वाढवलेला भस्मासूर तुमच्याच डोक्यावर बसल्यानंतर थैथयाट करू नका म्हणजे झालं. कारण हे उघड आहे की फडणवीसांना इकडूनही त्यांची माणसं पाहिजेत, तिकडूनही त्यांची माणसं पाहिजेत, पण ही माणसं ज्या पद्धतीनं पेरली जात आहेत त्यात शिंदेंच्या उदय सामंतांचा गेम होईल हे भाकीतही उदय भाऊंना माहितीच असेल. ताई, एक शेवटचा प्रश्न. एकीकडे बीजेपीला गाजर सरकार म्हटलं जातं, दुसरीकडे तुम्ही शिंदे सरकारला लॉलीपॉप देणारं सरकार असं म्हटलेलं आहे. अहो, गाजर आणि लॉलीपॉप शिवाय आहे का इथं कोणतं कॉन्क्रीट काम केलं आहे? मला सांगा, जे लोक महापुरुषांचा अवमान करतात, 10 वर्षापूर्वी त्यांची माणसं पाहिजेत, तिकडूनही त्यांची माणसं पाहिजेत, पण ही माणसं ज्या पद्धतीनं पेरली जात आहेत त्यात शिंदेंच्या उदय सामंतांचा गेम होईल हे भाकीतही उदय भाऊंना माहितीच असेल. ताई, एक शेवटचा प्रश्न. एकीकडे बीजेपीला गाजर सरकार म्हटलं जातं, दुसरीकडे तुम्ही शिंदे सरकारला लॉलीपॉप देणारं सरकार असं म्हटलेलं आहे. अहो, गाजर आणि लॉलीपॉप शिवाय आहे का इथं कोणतं कॉन्क्रीट काम केलं आहे? मला सांगा, जे लोक महापुरुषांचा अवमान करतात, 10 वर्षापूर्वी श्रीमान मोदीजींनी इंदू मिलची कुदळ मारली होती, एक वीट नाही ठेवली तिथे बाबासाहेबांच्या स्मारकाची, एक वीट नाही ठेवली. समुद्रातलं शिवछत्रपतींचं स्मारक नाही झालं. शिवछत्रपतींचा पुतळा काय पद्धतीने पडला आणि त्याचा अवमान कसा झाला ते आपण बघितलं. मराठा आरक्षणासाठी शिवछत्रपतींच्या पायाशी राहून शपथ घेतली. जो महाराष्ट्र गावगाड्यामध्ये इथल्या सगळ्या 18 पगड जातींना गुण्यागोविंदाने एकत्रित नांदत होता, त्या गावगाड्यामध्ये जातीच्या भिंती उभं करण्याचं पाप शिंदे आणि फडणवीसांनी केलं. हे लॉलीपॉप आणि गाजर देणारं सरकार आहे. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.